हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत. हे बघा, मस्त असं वांगं आहे, मोठं काळं वांगं आहे. तुम्ही कोणतंही वांगं घेऊ शकता, हिरवं वगैरे जे भरताचं वांगं असतं, काळं किंवा हिरवं घेऊ शकता. तर त्यासाठी कांदा, टमॅटो आणि लसूण आणि शेंगदाण्याचं कूट लागणार आहे. पहिल्यांदा आपण वांगं भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी जाळी ठेवली. तुमच्याकडे असेल तर ठेवा, चूल असेल तर एकदम बेस्टच्या चुलीमध्ये मस्त असं भाजून निघते वांगं. आणि आजकाल जास्त लोकांच्या घरी चूल नसते, तर आपण ह्याच्यावरती भाजून घ्यायचं आहे, गॅसवरतीच. त्यासाठी मी जाळी ठेवले. तर इथं पहिल्यांदा वांग्याला आपण छान असं तेल लावून घ्यायचं. वांगं मी स्वच्छ धुवून पुसून घेतलंय कोरडं करून, आणि त्याच्यावर आपण छान असं तेल लावून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला त्याला होल पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे वांगा आपण भाजताना आतपर्यंत ते भाजलं जाईल आणि कच्चं राहणार नाही. त्यासाठी असं वांग्याला होल पाडून घ्यायचं. कशाने पण पाडू शकताय तुम्ही. माझ्याकडे हे आहे सळीसारखं, तर त्याच्यानं मी पाडायला लागले. आणि तेच लावून मी वांगं भाजणार आहे, म्हणजे हाताला भाजणार नाही म्हणून. तर असं मस्त सगळीकडे होल पाडून गेले. भाजताना तुम्ही काळजी घेऊन भाजा. ज्याला स्वयंपाकाची सवय आहे ते पटकन भाजू शकतात, पण सवय नाही त्यांनी काळजी घेऊन काळजी घेऊन भाजा गॅसवरती. हात वगैरे भाजून यायची पण काळजी घ्या. कसं मोठं वांग असल्यामुळे वरनं जर भाजलं गेलं तर आतपर्यंत एक एक वांगी भाजत नाहीत, तर त्यामुळे होल पाडलं की असं भाजताना आतपर्यंत वाफ जाते आणि छान असं भाजलं जातं, अजिबात कच्चं राहत नाही, काही नाही. इथं बघा मी सळी लावली आणि आता ह्याच्यावरती भाजून घेणार. जाळीवरती ठेवून गॅस मोठा करणार आणि छान असं वांग भाजून घेणार मोठ्या गॅसवरती. वांगं पूर्ण छान असं इकडून तिकडून करून असं भाजून घ्यायचं सगळ्या बाजूनी. छान पूर्ण काळं झालं पाहिजे, तिखट भाजायचं. पूर्ण वरचा भाग जो कवर आहे तो पूर्ण करपला पाहिजे. एवढ्यापर्यंत भाजून घ्यायचं, कारण की वांग्याची साईज मोठी असते भरताच्या, आणि त्यामुळे आतपर्यंत भाजायला लागते. त्यामुळे वरून पूर्ण कवर पूर्ण करपवायचं, म्हणजे पूर्ण असं भाजलं पाहिजे, काळं पडलं पाहिजे. पुढे मी दाखवेनच तुम्हाला. तर सगळ्या बाजूनी मी आता ह्याला भाजून घेणार, इकडं तिकडं पलटी करून. मी अजून पण सांगते, तुम्ही काळजी घेऊन हे भाजा. ज्यांना स्वयंपाकची सवय नाही त्यांनी, कारण की एका बाजूला पूर्ण भाजले बघा, बघू शकताय. मी आता पलटून मी असं भाजून गेले मस्त असं. दुसऱ्या बाजूने पण भाजून घेणार. बघू शकताय ते पूर्ण कवर असं काळं झालं. ह्याच्यापेक्षा अजून भाजायचं आपल्याला जास्त. बघा किती छान असं भाजले एका साईडला. आता तसंच दुसऱ्या साईडला पण भाजून घेणार मी. इथे बघा मस्त असं वांग आपलं भाजून निघलंय गॅसवरती. या बघू शकताय पूर्ण काळं झालंय, पूर्ण करपले, पूर्ण काळं पूर्ण झाले, पूर्ण त्याचं कवर पूर्ण हे झाले. तर आता हे आपलं वांग छान असं भाजून झाले गॅसवरती भरताचं. आणि आता मी गॅस बंद करणार आणि वांग पूर्ण असं गार करून घ्यायचं, जेणेकरून त्याचं कवरवरचं काढताना आपल्या हाताला भाजणार नाही. तर गार झाल्यावर दाखवते. इथे बघा वांग पूर्ण असं गार नाही झालं, थोडंसं कोमट आहे, पण हाताला भाजणार नाही. पूर्ण असं गार करून घेतलंय. जरा कोमट आहे आत, पण मला वर हाताने कवर काढता येईल एवढं आहे कोमट. आता जे वरचा भाग आहे तो आपण भाजून घेतलेला, तो सगळा असा वरचा काढून टाकायचा. ते मी वाटी बघत होते की त्याच्यावरचं ते काळं कवर पूर्ण काढायचं होतं, तर वाटीत मी ते काढून टाकत होते. बघा ते किती छान असं भाजले गेले आणि पटकन निघायला लागले. जास्त काय त्याला असं हे करायला लागत नाही, पटपट निघते. छान भाजले की निघतं. खूप छान होतं असं स्मोकी फ्लेवर पूर्ण त्याच्यामध्ये येते असं भाजल्यामुळे. भरताचं वांग आपण कधी पण केल्यानंतर छान असा स्मोकी फ्लेवर असतो त्याच्यामध्ये. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे. अशा पद्धतीने पण एक जण करत असतील, ही माझी पद्धत आहे.
आणि दुसऱ्या पद्धतीने म्हणजे कच्चंच असंच फक्त भाजतात आणि त्याच्यामध्ये कच्चंच कांदा आणि मिरची वगैरे असं सगळं काय काय घालतात आणि मॅश करतात. ते पण मला माहिती आहे कसं करायचं आणि ते खाल्लंय पण मी, ते पण छान लागते. कारण माझ्या माहेरी तसंच करतात, असं करत नव्हते. तर इकडं अशी पद्धत आहे माझ्या सासरी, तर मी ह्या पद्धतीनं करते. ती पण पद्धत येते. जर तुम्हाला त्या पद्धतीनं भरताचं वांगची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. त्या पद्धतीनं पण मी करून दाखवेन तुम्हाला नक्कीच. तर बघा कवर पूर्ण छान असं निघालंय, पटपट निघाले बघू शकता तुम्ही. आणि आत पण छान असं शिजलंय वांग, अजिबात कुठंच कच्चं किंवा काय असं राहिलं नव्हतं. मॅश करताना सुद्धा चमच्याने फक्त मी काढून घेतलं, पटकन मॅश पण झालं ते. तुम्हाला आता दाखवतेच मी. ते कवर पूर्ण सगळं काढून झाले माझं. आता ह्याचं आपण मॅश करून घ्यायचं ह्याला थोडं. पहिल्यांदा मी जर असं, आता ते काळा सगळा हात झालंय माझं, ते टाकून हात धुवून घेते. आता बघा हात माझा वगैरे धुतला, चमचा घेतला आणि बघा हे बघा किती काय एफर्ट पण लागत नाही. बघा एवढं छान असं आतपर्यंत शिजले, छान भाजलं की छान शिजतं. मस्त असं पटपट 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 काढलं नाही. त्याला प्रेशर पण द्यायची गरज नाही. बघा जर असं केलं की मॅशवाले इतकं छान शिजलं होतं वांग. आतपर्यंत वाफ गेलेली त्याची. देठ काय घ्यायची गरज नाहीये, देठ मी काढून टाकणार आहे. इथे बघा देठाचं पण सगळं काढून घेतलंय मी, जे वांग होतं ते छान. आणि बघा छान असं वांग आपलं मॅश पण झाले मस्त. तर हे टाकून देते. आता आपण फोडणी देऊन घेऊया. मी भरताचं वांग फोडणी देऊन करते, कच्चं पण करतात ते आता मग काही तुम्हाला सांगितलंच. ती पद्धत पाहिजे असेल तर ती पण कमेंट करून सांगा. पण ह्या पद्धतीने पण करा, खूप टेस्टी होते, खूप म्हणजे खूप अप्रतिम. तर तेल तुम्ही कसं खाता त्यानुसार टाका, कमी जास्त. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. आता ह्याला जास्त काय भाजायचं नाहीये, फक्त सॉफ्ट होसपर्यंत पटपट पटपट भाजायचं. असं पूर्ण करपूस वगैरे भाजण्याची काही गरज नसते. तर पहिल्यांदा लसूण टाकणार मी. सॉरी, लसूण विसरली होती मी. लसूण सगळ्यात महत्त्वाचं आहे भारतामध्ये. तर लसूण टाकले, लगेच कांदा टाकणार. लगेच टमॅटो पण मी लगेच पटपट टाकणार, कारण की ते फक्त सॉफ्ट मऊ होसपर्यंत हे करायचं आहे. भाजीला जसं आपण पूर्ण जर असं फ्राय करतो चांगलं, तसं काय करायची गरज नाही आहे. फक्त सॉफ्ट होईल एवढंच हे करायचं आहे. या बघा मी फक्त हलवला कांदा, लगेच टमॅटो टाकला. तर टमॅटोला पण परतून घ्यायचं. गॅस मी मिडियम केला आहे, जास्त भाजेल म्हणून कांदा टमॅटो. तर इकडे बघा आता जे मॅश केलं आहे मी वांग, तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार त्याच्यामध्येच. आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. शेंगदाण्याचा कूट आणि लसूण पण महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये, टेस्टसाठी खूप छान टेस्ट येते. तर इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. आपण जे कच्चं करतो ना कांदा वगैरे टाकून, त्याच्यात शेंगदाण्याचं कूट नाही टाकत. कोण टाकत असतील, पण जास्त नाही टाकला जात. तर इथं असा भरपूर असा मी शेंगदाण्याचा कूट टाकलाय. तर कांदा आणि टमॅटो पण आपला मऊ झालाय, बघू शकता. ह्याच्यामध्ये हळद, काश्मीरी लाल पावडर जराशी टाकणार, हळद टाकली आहे. आणि आता काश्मीरी लाल पावडर फक्त कलरसाठी, आणि आपल्या घरचं तिखट चटणी ते टाकणार. चटणी टाकताना कमी जास्त टाका, तुम्ही कसं तिखट खाताय त्यानुसार टाका.
आम्ही कसं खातो त्यानुसार मी टाकते चटणी. आमच्या थोडं तिखट जास्त खातात त्यामुळे आमचं तिखट असतं जेवण, सो त्याप्रमाणे टाकते. तुमच्यात कमी खात असतील तर कमी टाका. तर हे सगळं टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आणि छान परतल्यानंतर लगेचच आपल्याला वांग मॅश केलेलं टाकायचं. वांगाने शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकलाय. जर नक्की ट्राय करा रेसिपी. ज्यांनी असं करत नसेल त्यांनी तर नक्की ट्राय करा, खूप छान लागते. असं भरीत करा आणि खाऊन मला सांगा कमेंट करून की कसं झालेलं. छानच होतं आणि टेस्टी पण लागतं. तर छान असं टमॅटो कांद्यामध्ये वांग मॅश केलेलं परतून घ्यायचं मस्त असं. तर इथं मी असं थांबले 1 मिनिटं. मग त्याचं कारण होतं सियारा एकदम अचानक रडायला लागलेली. तिच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं म्हणून मी ते तसंच टाकलं आणि बघायला गेलेले तिला की काय झालंय म्हणून. तिच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं म्हणून ती रडत होती. म्हणून हे सॉरी म्हणजे 1 मिनिट तसं ते राहिलेलं. मी पटकन गेले गडबडीनं, पण करपलं वगैरे नव्हतं खाली. तर बघू शकताय मस्त असं आपलं वांग्याचं भरीत झालंय तयार. आता ह्याच्यामध्ये फक्त कोथिंबीर टाकली की आपलं रेसिपी मस्त अशी वांग्याचं भरताची तयार. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते भरपूर अशी. कोथिंबीर टाकल्यानंतर आणखीन जरा मिक्स करून घ्यायचं. ते बघा दिसायला पण किती टेम्पटिंग दिसतंय आणि खायला पण तितकंच चविष्ट आणि मस्त लागत टेस्टला होतं. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा हे माझ्या पद्धतीनं वांग्याचं भरीत आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालेलं. आणि काही चुकत असेल तर सांगा, मला आवडेल. त्यानुसार मी सुधारणा पण करेन. मी काय प्रोफेशनल प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की शेफ वगैरे नाही आहे. जे घरात आपण रेग्युलर जेवण बनवतो तेच मी तसंच बनवते. वेगळं असं काय असं बनवत म्हणजे रेसिपीसाठी असं काय वेगळं हे करत नाही. जे मी घरात करते तेच मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. तर कसं वाटलं नक्की सांगा. तर इथं मला मीठ कमी वाटत होतं म्हणून थोडंसं मीठ ॲड केलं. मीठ टाकल्यानंतर आणि थोडंसं परतायला लागले कारण की मीठ सगळीकडे लागायला पाहिजे म्हणून. तर मस्त असं आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा कमेंट करून. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय, धन्यवाद.